रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। माझं नाव चिरमुंडा भीमुंडा पाटील, राहणार दरेकोनूर। काय चाललंय? निवांत बसलाय अगदी चिंचे झाडाखाली? निवांत नाही, चाललंय नाश्ता करायला काय? नाश्ता वगैरे झालेला आहे। पाणी काय? पाऊस पाणी जरा मनावस्त नाही आहे। म्हैसाळचं काय पाणी बिणी आलंय काय? हो, यायच्या मार्गावर आहे। दादानी प्रयत्न केले आहेत। बरं, सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। दरेकोनूर मध्ये काय कोणाची हवा पळालेली आहे? इथं तरी काँग्रेसची हवा ज्यादा दिसते, जास्त आहे आणि आहे थोडेफार इलेक्शन म्हटल्यावर सर काय गोष्टी होत असतात। का बरं हवा दादांची? हवा म्हणजे दादाने खूप कामं केलेले आहेत। बरं, काय केलेत कामं गावात? कामं म्हणजे तलावाचे कामं केले, बंधाऱ्याची कामं केले, सभा मंडप केलेला आहे, स्मशानभूमीचे एक काम केले आहेत। सर्वसाधारण दोन एक कोटीचा आमच्या गावात सर्वसाधारण निधी दिलेला आहे। सगळा निधी तुमच्या गावातच दिलाय काय? नाही, तालुक्यात सर्वसाधारण आम्ही जरा चौकशी केली, पाहता वातावरण तरी एकंदरीत दादाचे कामाचे पोच म्हणून दादाकडे थोडं जास्त वर्चस्व दिसतोय। आणि काय कामं केलेत विशेष कामं? विशेष म्हणजे ते ह्याच्यात 1 कोटीचं महत्वाचं पाणी प्रश्न जो होता, वाडी वस्तीवर पुरवठा करायचा, ते जलजीवन योजनेमधून ते खास बाब म्हणून आमच्या गावासाठी 1 कोटी रुपयाचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे। गावात आले का पाणी? नाही अजून गावात? नाही, काम चालू आहे, म्हणजे होण्याच्या मार्गावर आहे। 70% काम झालेलं आहे, म्हणजे काम तरवरीत चालू आहे। त्यामुळं काय आम्हाला म्हणजे दादाविषयी आधार आहे। महाविकास आघाडीने एक जाहीरनामा काढलाय, 3,000 रुपये लाडक्या बहिणींना द्यायचे, त्यानंतर एसटी मोफत केले महिलांना, त्यानंतर 25 लाखाचं मेडिकलचं पॅकेज देणार आहे। त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? नाही, अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे महायुतीनं। त्यामुळं खरोखर त्या महायुतीचा मी म्हणावं तेवढं आभार मानतोय। काय राज्य सरकार कोणाचं पाहिजे? राज्य सरकार आता काय महाविकास आघाडीचंच पाहिजे। का बरं? कामाची पोच आहे, कामाचे परत आश्वासनं जे आता दिलेले आहेत ते खूप पूर्ण करतील अशी आम्हाला खरोखर खात्री आहे। त्यामुळे त्यांना निवडून द्यायला काय अडचण? नमस्कार, काय नाव आपलं? सलमान पठाण. सलमान पठाण, गाव कुठलं? दरेकोनूर. दरेकोनूर. काय करता व्यवसाय? काय नाही, कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे. बरं, काय कसं काम करताय? काय शासकीय करताय का खाजगी करताय का बिल्डिंग बांधताय? खाजगी काय करताय? काय नाही, हीच बिल्डिंग बांधताय. काय राहते त्यामध्ये पैसे? हो, राहते. मग आता दर वगैरे वाढलेत की? हो, वाढले, पण काय करतात, सध्या कामच लॅग आहेत, त्यामुळे थांबवले. बरं. सध्या काय गावात हवा कोणाची सुरू झाली? सध्या विक्रमदादाची हवा आहे. बरं, का बरं? निधी दिलाय तेवढा दरेकोनूर. काय दिलंय गावामध्ये? काम पण चांगलं आहे तालुक्यात. काय दिलंय गावामध्ये तुमच्या? स्मशानभूमी दिलंय, इथं मारुती मंदिर सभा मंडप, हनुमानी मिसळवस्ती रस्ता, परत आमच्या मुस्लिम समाजाला सभा मंडप दिलंय. आजपर्यंत कुठल्या आमदारनं मुस्लिम समाजाला 1 रुपया निधी दिला नाही, तर दादाने आम्हाला सभा मंडप दिलंय. तालुक्यात एकूण 11 उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात आहे, आणि जवळजवळ 3 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे आहेत, बाकी अपक्ष उमेदवार आहेत. बाकीचे उमेदवार म्हणतात आम्हाला निवडून द्या, आम्ही तालुक्याचा विकास करू, दुष्काळ हटवू असं म्हणतात. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? काय नाही, आम्ही फक्त विक्रमदादा. आम्ही पडळकरांना 27 जानेवारीला पत्र दिला होता, स्मशानभूमीचं कंपाऊंड आणि कॉन्क्रीट रस्ता. त्याने आजपर्यंत काय आपली दखल घेतली नाही. आज जवळजवळ नोव्हेंबर महिना चालू आहे. मग कुणी घेतली दखल? दादानी घेतली, स्मशानभूमी दिली आम्हाला. काम चालू आहे? काम चालू आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? रघुनाथ नागणे. रघुनाथ नागणे, गाव कुठलं? दरेकोनूर. काय करताय व्यवसाय? दूध व्यवसाय. काय संकलन करताय का? संकलन करतोय. किती लिटर संकलन होतंय? सध्या 400 पर्यंत आहे. 400 पर्यंत. गाईचं जास्त आहे का म्हशीचं जास्त? गाईचं जास्त आहे. मध्यंतरी शासनानं 5 का 7 रुपये अनुदान दिलं होतं, ते मिळालं का लोकांच्या पर्यंत? नाही, अर्धवट भामटे सरकार आहे. काय तर कसं अपेक्षित होतंय, मी अमुक करतो, मी तमुक करतो. काही जणांचे 5-6 जणांचे सोडले, पण बाकीचे कोणाचे अजून दिले नाहीत. मग आतापासून तर मला वाटतं जानेवारीपासून त्यांनी सांगितलं की नाही, ऑगस्ट सप्टेंबरपासून देतो म्हणून. आज 3 ते 4 महिने 7 रुपये. एक तर पहिलं 3-5-8-5ला 30 होता, आता त्यांनी 28 करून 7 रुपये अनुदान केलं, पण 3 महिने झाले 1 रुपया पण 28 रुपये. 3-5-8-5ला 28 देत आहे. पाण्याच्या बाटलीला आपण 20 रुपये देतो. हो. आणि दुधाला 28 रुपये.
म्हणजे 28 काय रुपये अशी लिटर. तफावत जर असेल तर शेतकऱ्याचं कसं व्हायचं? शेतकऱ्याचं अक्षरशः जगणं मुश्किल होऊन गेलं सध्या. शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही, जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळाला आहे, पण त्यांची पण म्हणजे परिस्थिती बिकट झालेली आहे. पेंडीचे दर वाढलेत, हो, पेंडीचे दर गगनाला मिळाले, खाद्याचे दर वाढलेत. तेच पेंडीचे दर गगनाला मिळाले. 2000 जवळजवळ सरकी पेंड झाल्या. एक दिवस म्हणजे 10 दिवसाचा मस्टरचा पगार आहे तो पेंडीला चाललाय सध्या ह्या रेटनुसार. सर्वसाधारण 37-38 आम्हाला काही कुणाला नाव ठेवायचं नाही, पण महाविकास आघाडीचं ज्यावेळेला शासन होतं त्यावेळेला 3-5-8-5 ला 37 रुपये रेट होता, पण तो रेट आज 28 रुपयावर आलाय. म्हणजे काय किती कारण असावं? हे दर कमी होत का चाललेत? वाढत जायला पाहिजे ऍक्च्युली. काय तर शासनाची काहीतरी चुकीची धोरणं असणार आहेत. शासनाच्या धोरणामुळे हे सगळं हे व्हायला लागले. शेतकऱ्यांना म्हणजे त्यांनी केंद्रबिंदू मानलाच नाही. शेतकऱ्या कुठल्याही ह्या जावा तुम्ही, शेतकऱ्यावर अन्याय आहेच. फक्त हे शासन उद्योगपतींचं शासन आहे. शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, हा. त्या अगदी गावगाड्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळतात काय? कृषी नाही, योजना असते, नाही मिळत नाही. त्यानंतर पशुवैद्यकीय यांच्याकडे तुमचे गाय गोठ्याचे प्रकरण असतील किंवा शेळ्या-मेंढ्याचे प्रकरण बऱ्याच असतील. जणांनी गाय गोटा केला, शेळीचा केलाय, पण आज ताकद आमच्या गावात तर कोणाला मिळालं नाही. मग काय कोणाचा एखादा गोटा वगैरे मिळाला असेल, फक्त ते बांधील गोटा पंचायत समिती थ्रू मिळालाय, पण शासनाकडून काय मिळालं काय मिळालं नाही. नाही? मिळालं पशुवैद्यकीय दवाखान्याकडनं पण शेळ्या मेंढ्याचे प्रकरण नाही होतात, पण कोणालाच झाले नाहीत ते. नाही आजपर्यंत आमच्या गावात कोणाला झालं नाही मिळालं. मग हे असं जर होत असेल तर मग शेतकऱ्यांचं इथून पुढं शेतकऱ्यांचा उद्रेक भरपूर आहे. हो, शेतकऱ्यांचा उद्रेक झालाय. शेतकरी म्हणतोय हा शासनच नको आहे आपल्याला, नको आहे. त्यामुळे बदल हा झालाच पाहिजे. शेतकऱ्याचं जे आपण शेतातील उत्पन्न काढतोय होय. त्याला काय दर आहेत काय? त्याला सुद्धा दर नाही. ज्वारी असेल, विचार गहू करा, असेल, द्राक्षे असतील, 3-4 हजारावर जायचा ज्वारीचा दर आज 2,500-3,000 वर आलाय, आणि आज गॅसचा रेट 400 वरनं 1200 वर जातोय, खालून वर जातोय, पण शेतकऱ्याचा माल वरून खाली येतो. महागाई वाढली, महागाई लय वाढली. दिवाळी कशी केली शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांची काय दिवाळी अवघडच झाली तशी बघितलं तर. त्यात थोडं बहुत त्यांनी एक तुटपुंजे लाडकी बहिणीचे थोडे पैसे दिले, काही लोकांचे झाले, काही लोकांनी तसेच काढले, असं करून झाली कशी तर दिवाळी त्यांनी दरवर्षीप्रमाणे साजरी केली. सध्या आता निवडणुकीचे परत वातावरण सुरू झालेलं आहे. 6 महिन्यापूर्वी लोकसभेचे इलेक्शन झालं, आता विधानसभा निवडणुका सुरू आहे. 11 उमेदवार स्पर्धेत आहेत. काय तरी कोणाची हवा काय? एकंदरीत जर विचार केला तर हा इलेक्शन थोडं जातीवर गेल्यासारखं दिसायला लागलं. जातीवर म्हणजे कसं, त्या शासनाचंच काम आहे जातीतेढ निर्माण करायचं. ह्यांच्या बीजेपीचं काम काय, जातीतेढ निर्माण करायचं. ब्रिटिश का ह्यासारखं फोडा राज्य करा आणि जातीतेढ निर्माण करायचं, लावायचं आणि आपला फायदा करून घ्यायचं. पण ही इलेक्शन आमचं तर मत आहे जातीवाद बाजूला ठेवून एक माणुसकी धर्म पाळून, माणूस जो आपल्याला उपयोगाला पडतोय, सर्वसामान्य जनतेला उपयोगाला पडणार आहे, अशा माणसाला निवडून द्यावं, असं आमच्या गावात लोकांचं मत आहे. त्यामुळं असं आमच्या तर मते, आमच्या गावच्या मते एक विक्रम सावंत बऱ्यापैकी इथून लिडिंग जाते. बरं, काय कामं केलीत काय? हो, आजपर्यंत चांगली केलीत. काय कामं केलीत? गावाला संपर्क ठेवलाय? हो, गावाला कंटिन्यू संपर्क ठेवलाय. त्यांच्या माध्यमातून जर विचार केला, सगळ्यात म्हणजे एक सांगावीशी गोष्ट वाटलं, आज त्यांच्या भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून एखाद्या कुठल्याही समाज असो, तो मराठा असो, धनगर असो, दलित असो, मुसलमान असो, इथून जरी रात्री फोन केला तर रात्री त्याने फॉलोअप घेऊन दवाखान्यात चर्चा करून ती पेशंट ऍडमिट करून त्यांना सोडूपर्यंत त्यांनी विचारपूस करून त्यांचे बिलं पण कमी केलेले आहेत. म्हणजे त्यामुळे त्यांचे आमच्या गावावर भरपूर उपकार आहे. हवा जोरात आहे. हा, आणि हे उपकार फेडण्याची आत्ताच ही वेळ आलेली आहे. आणि आमचं तर मत आहे की सर्वांनी, आम्हाला एक विनंती आहे की दरिकोणर वासी तर ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहणारच. तालुक्यातील जनतेने एक अशा एक प्रामाणिक मनमिळावू स्वभावाच्या माणसाला निवडून द्यावं अशी आमची विनंती आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? बाळू तुकाराम मलमे. मलमे. बर 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 बर. काय चाललंय सध्या? लई निवांत बसलाय? काय नाही, निवांत आता काय निवांत आहे. बर 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 बर. काय पावसाचं पाणी आलंय का नाही तुमच्याकडे? काय पावसाच या वर्षी जरा पाऊस कमीच आहे. आम्हाला पाऊस कमी आहे. तलाव जरा भरली होती पाठीमागं, आता बर 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 बर. मग आता विधानसभेत निवडणूक सुरू आहे. हा, सुरू प्रचार गाड्यात धुळा उडत चालली ती. होय. इथं काय सभा वगैरे काय झाली का तुमच्या इथं? काय तुमच्या गावात नाही, सभा वगैरे अजून काय आमच्यात नाही आहे. झाली नाही. बर 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 हा. बर. आता सध्या विधानसभा निवडणुकी संदर्भातलं काय, कोण होईल आमदार तुम्हाला काय वाटतंय? आमदार काय आता दादाच होणार, आणि कोण होणार? कोण दादा? विक्रम सावंत. विक्रम सावंत. पण का बरं विक्रम सावंत आमदार होणार? त्यांची कामं चांगली आहेत ना. बर, काय काम आहे ती? कामं म्हणजे त्यांनी विकास कामं बी केलेत. बर. काही बंधारे बांधलेत. सिमेंट बांधारे. हा, सिमेंट बंधारे झालेत. बर. स्मशानभूमीची कामं आहेत. बर. परत सभा मंडपची कामं आहेत. बर. मग बरेच तुमच्या सभा- शाळेतल्या मुलांना सर्वांना
आपलं वया वगैरे वाटप चालू आहे त्यांचे वय वाटप केलेले आहेत Foundation, हा, याच्यामधून. वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. आणि दादांचं लहान मुला जरी आलं बर हा. तरी प्रत्येक मुल बोलतं की बाबा विक्रम दादा आले म्हणून. माहिती होतं म्हणजे एवढा संपर्क आहे त्या दादाचा. एवढा संपर्क तुमच्या गावाला म्हणजे वरचेवर येतात तिथं. वरच्यावर दादा संपर्क आहे. म्हणजे एक आमची नाळ जुडली आहे त्यांच्याशी. बर 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 बर. आणखीन काय त्यांच्या बाबतीत काय सांगता येईल? त्यांच्या बाबतीत किती सांगावं तेवढं कमी आहे. कमी आहे बरं. पण हे सोडून बाकीचे पण उमेदवार आहेत ना, आहेत ना, काय करायचं त्यांना घेऊन. काय काय फक्त येतात, खोटं बोलतात आणि निघून जातात. आता ते शेंडगे आलं त्याने काय केलं, धनगर लोकांचे कोयते सगळे ऊसतोडीवाल्यांचे कोयते फेकून देतो बोलायला. बर बर बर. कुठे फेकला, उलट वाढले गेले. कोयते वाढले गेले होय. उलट. बर बर बर. म्हणजे पाठीमागे त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्याकडे काय- आमच्या जत तालुक्याच्या लोकांवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे, त्यांना पाणी दिलं नाही. मी आता निवडून द्या, मी निवडून येईन बर आणि ह्यांचे सगळे कोयते फेकून देईन तिथं सांद्रीला, बर. असं बोललेला माणूस बर. आला निवडून. एक वेळा कुठं तर ते आला, त्या टायमाला कुठल्या तरी देवीला पाया पडायच्या निमित्ताने इथं आला जतला, तिथून जी गेलेला गडी परत इथं पडायलाच आला आणि परत आलाच नाही. परत आणि उभारला इलेक्शनला, परत आणि election पाडून ला. टाकलं त्याला. बर 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 बर. त्यांच्यासोबत आणखीन एक पालकमंत्री आपले जिल्ह्याचे होते, ते सुद्धा जतलाच उभा राहिले, ते सुरेश खाडे. हा, ते बऱ्यापैकी होते, त्यांना आम्ही नोट होत नाही. बर, ते बऱ्यापैकी काम केले त्यांनी. हा. बर बर. आता ते सध्या असं होतं की ते सर्वसामान्य लोकांना धरून जात होते. बर 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 बर. ते काय जातीपात वगैरे त्यांच्याकडे कोणी काय नव्हता नसायचं. त्यांच्याकडे. त्यांनी कोणाला गेलं की नाही त्यांना किंमत द्यायची. बर मी काँग्रेस पार्टीचं असताना सुद्धा माझा मी प्रस्ताव घेऊन जात असताना असं अंगणवाडीच्या माझ्या मालकींचं काम त्यांनी केलेलं आहे. मला लगेच लेटर पॅड दिले त्यांनी. बर 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 बर. आता सध्याच आमदार कोण होणार मग? आमदार दादाच होणार. दादाच होणार. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? अंबाणा अलगोंडा पाटील, कुठलं गाव? दरीकोनूर. तरी कोणवर? काय करता सध्या व्यवसाय? शेती. शेती. किती आहे शेती? शेती एक आहे 12-13 एकर. बर बर. पाणी वगैरे आहे शेताला? कुठलं यावर्षी कमी कमी आहे जरा यावर्षी. बर बर. काय शेतात काय द्राक्ष आहे का काय? नाही, डाळिंब आणि ऊस. डाळिंब आणि ऊस वगैरे आहे. बर बर बर. विधानसभा निवडणूक सुरू आहे सध्या, हो, प्रचाराची यंत्रणा जोरात राबवली. चालू आहे. लाडू चिवडा वगैरे काय पोच आहे तुमच्याकडे? नाही 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 काय? बर 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 बर. येतील अजून थोड्या दिवसानंतर. आणखीन काय तुम्हाला बोलता येईल याबद्दल? आणखीन काय आता? ठीक आहे. विधानसभा आता सध्या सगळे उमेदवार सगळे माहिती आहे तुम्हाला? हो, का माहिती सांगू आहे. उमेदवार नाव? नाही माहित आहेत की. बरं, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आम्ही सर्वसामान्यांचा जनतेतला नेता म्हणजे विक्रम सावंतला आम्ही मानतोय. मानताय? हा. आणि निवडून कोणाला देणार आहे? निवडून त्यालाच देणार हा, आम्ही. असं सांगा ना. हा. मानता म्हणजे मानणार वेगळा आणि निवडून देणार दुसरा, नाही, असं व्हायला नाही, नको. नाही. मी एक लिंगायत समाजाचा असून मी बाहेरच्याला निवडून देणं हे माझं कर्तव्य नाही. बर आमच्या लिंगायत समाजातला एक माणूस आहे, बर. पण त्याच्याकडे पण आम्ही पहिल्यापासूनच त्याचा आणि आमचा काही जास्त संबंध नाही. नाहीये. त्यांच्याकडे आम्ही काही जाणार नाही. बर. आम्ही विक्रम सावंत हे आमचा माणूस आहे. बर 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 बर. ठीक आहे, धन्यवाद. चाची नमस्ते. सच्चे बोलो, सच्चे सच्चे सच्ची बोलने का बोलते समय? सब ईमान बंद करके मैं ईमान बंद करने वाला नहीं। ठीक है ठीक है. आपका नाम क्या है पहले शुरुआत बोलो. अगर नाम खातून मैं इमाम चौबदार। चौकीदार. हाँ। ठीक है ठीक है. अभी जो इलेक्शन का माहौल चल रहा है, सभी इलेक्शन का माहौल चल रहा है. हाँ चालो है, हमें करते ही से हाँ, किसको करने वाले? हमें हाथ करने वाले। हाथ को करने वाले? है। हाथ को क्यों करने वाले हो? की हाथ को क्यों करने हमने वाले? उन पेट को है, हमें हाथ करने वाले। उन्होंने कुछ काम किया है? हाँ है काम किया है? है। क्या काम किया है? काम क्या है हमारा, हमने पेट भैया घर दिया, मकेत दिया, सब कुछ दिया है. दिया। इसके लिए हाँ, हमें करने वाले, किसको करने वाले? नाम हाथ उनका? करने वाले। नाम उनका कुछ पता है? नाम मुझे क्या मालूम नहीं, नाम बोलो। इंदिरा गांधी को करने वाले, इंदिरा गांधी को करने वाले, यानी कि हाँ। हाथ को आप मतदान करने वाले हो. मतलब हम इंदिरा गांधी को करने वाले मैं। ठीक है नमस्कार रे. ಯಾನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ಮದು? ಈರಪ್ಪ ಭೀಮಣ್ಣ ಬೆರಾಸ್ದಾರ್. ಈರಪ್ಪ ಭೀಮಣ್ಣ ಬೆರಾಸ್ದಾರ್. ಯಾವ್ರು ನಿಮ್ಮ ಊರು ಯಾವುದು? ದರಿಕೊನೂರು. ದರಿಕುಣೂರ. ಈಗ ಯಾರು ನಿವಾಂತ ಕೂತೀರಿ? ನಿವಂತ ಈಗ ಬಂದಿರಿ ಊರ್ ಕಡೆ ಬಂದಿರ ನಿವಾಂತ ಜರ ಗಿಡ್ತಾಳ ಕೂತಾಗೆ ಜರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಚಾ ಅದ ಕುಡಿದ್ರ ಎಲ್ಲ ನಿವಾಂತ ಅದ. ಯಾರು ಭೇಟಿ ಆತ್ರ ಹಳ್ಳಿ ಮಂದಿ ಯಾರ್ಯಾರೇ? ಬಾ ಈ ಸದ್ಯ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದ ಸದ್ಯ ರೀ, ನಡ್ದೈತಲ್ಲ. ವಿಧಾನಸಭಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದದ. ಪ್ರಚಾರ ಯಂತ್ರಣ ಜೋರ್ಲೆ ಓಡಾಡತ್ತದ. ಗಾಡಿ ಹಾಕೊಡ್ದ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತದ ಜೋರ್ಲೆ ದುರ್ಲ ಆಡ್ತಾರ ಎಲ್ಲ. ಅಂಡ್ ಯಾರು ಸದ್ಯ ನಿವಾಸ ಬರ್ತಾರ ಅನ್ಸತೈತಿ? ನಮಗೆ ಬೈದು ವಿಕ್ರಮ್ ಸಾವತ್. ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ. ಯಾಕೆ ಒಳ್ಳೇದ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ? ಯಾಕ? ಅವ್ ನಮ್ಮ ರಗದ ಭಾಳ ಮಾಡ್ಯಾರಿ. ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ ಅವ. ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ, ನಿಮ್ಮ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ? ಇಲ್ಲಿ ಊರಿದೆ ಊರು ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ. ಯಾನ್ ಒಂದಾರ್ದ ಹೇಳ್ತೀರ ಅದ್ರೊಳಗಿಂದು? ಯಾನ್ ಯಾವ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾರ ಒಂದಾರ್ದಾಗ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಗ. ಯಾವ್ದು ಕೇಳ್ತಿ ಹೇಳ್ದಲ್ಲ. ಯಾವ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾರ ನಿಮ್ಮದು? ನಮ್ಮದು ಇಲ್ಲಿ ಊರ್ದೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಊರ್ದು ಎಲ್ಲಾನೇ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾರ. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव काय? कादर पठाण. कादर पठाण. काय करलाय?
पंचर काढायला सायकल मोटर आहे का मोटरसायकल आहे? मोटरसायकल आहे. मोटरसायकलचं काढायला आहे होय. किती काढताय दिवसातनं पंक्चर? 20 निघते. बरं एका पंक्चरला किती येत आहे? 50 रुपये. 50 रुपये. 50 20 म्हणजे 1000 रुपये झाले दररोज. 1000 रुपये गडीच आहे नाही. 1000 रुपये आणि बाकीचं जसं झालं तर महिन्याला 40,000 रुपये पगार पडतोय. हा तेवढं पडतोय. जोरात आहे काम. मग जोरात पिगमी ती भरताय की नाही? पिगमी भरतोय. पिगमी भरताय. दिवाळीवर केलं की नाही साजरी? अजून पिगमी मिळाली नाही. अजून मिळालं नाही व्हय? बरं गावात काय आता निवडणुकीचे गाडे फिरायला की जोरात फिरायला का? काय कोणाची हवा आहे गावात? विक्रमदादाची हवा. कसं काय? बाकीचे पण 11 उमेदवार आहेत की. ती जातीवादी करते. असं आहे. बर 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 मग हवा आहे जोरात मग. ओके ओके धन्यवाद. ओके नमस्कार. नमस्कार. काय दाढी बिडी वाढून पैलवान करता काय? होय हो. पैलवान काय नाव काय? संतोष. संतोष आडनाव? वाघे. राहणार आसंगी तुर्क. आसंगी तुर्कला आहे. काय व्यवसाय काय करताय? व्यवसाय शेती करताय. पैलवान करताय? होय. अजूनही करताय काय? अजून नाही, आता नाही. बरं किती वर्ष करत होता पैलवान की? पहिले करतो थोडं. किती वर्ष केला? तेवढं 2-3 वर्ष केलो. बर 2-3 वर्षात कुठलं मैदान गाजवला? मैदान कुठलं गाजवते? हा म्हणजे लोकल करत होता. हा 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 हा. बरं काय सध्या तालुक्यामध्ये निवडणूक सुरू आहे? होय. काय कोणाचं वातावरण जोरात आहे? वातावरण तर पडळकर साहेब. का बरं? नाही तो डॅशिंग आहे पुन्हा त्याचं ते चांगलं आहे ना त्यामुळं. बरं काय तुमच्या तिकडं काय दिलेत का निधी दिलेत की आमच्या दिले काय? बरं आणि काय पाऊस वगैरे झाला तिकडं? पाऊस झालाय की. झालाय. म्हैसाळचं पाणी आले का तुमच्याकडे? नाही अजून नाही आलं. आणि ते कर्नाटकाचं पाणी आले का तुमच्या? आले की कर्नाटकचं आले वय. वड्याच नाही येते तर कोण अजून येते नुकते येते तर म्हैसाळ योजनेच काय आलं नाही पाणी अजून. बरं मग ते तुमच्या वरच्या पाण्याचा काय फायदा झाला का लोकांना? फायदा झालाय की. पाणी बिणी वाढले का? जरा पाणी वाढले पण ते तिकडे कर्नाटकचं आले, महाराष्ट्रात अजून नाही आलं. महाराष्ट्रात नाही आलं. बरोबर येईल ते सुद्धा आता येईल काय बघ आता. ओके चालले. धन्यवाद. चाचा नमस्ते. नमस्ते. क्या नाम है आपका? नालसा पठान. गांव कौन सा? देरीकुनूर. कहाँ जा रहे गाड़ी पे बैठ के? मल्ले को जाए. क्या है मल्ले में? जवारी मक्का. अच्छा है. वो पानी आएगा नहीं मैसल का? मैसल पानी अभी आने वाला है. अभी उसका प्रोसीजर चालू है, आने वाला है. अभी क्या हवा किसकी चल रही है विधानसभा निवडणुकी को? विक्रमदादा. क्यों? काम अच्छा है उसका. क्या अच्छा है? बहुत काम करता क्या किया है काम दरीकुनूर में? बहुत किया है. सभा मंडप दिया है, रास्ते दिया है और मशान भूमि दिया है. गरीबों की बहुत काम कर रहे हैं. अभी क्या उसको कभी मिले थे क्या? हमेशा मिलता है. गाँव में आए थे क्या? आए थे. आगे जाते हैं. अभी क्या चल रहा है अभी माहौल इधर क्या शेतकरी का माहौल क्या है? दादा आहे. ओके धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? जितेंद्र सरजे. राहणार दरीकुनूर. काय करताय व्यवसाय? बोर मेकॅनिक. बरं बोरचं मेकॅनिक आहे. बरं ह्या परिसरात किती बोर आहेत? आपल्या तालुक्यात सर्वसाधारण 2700 बोर आहेत तालुक्यात. बरं आता मला सांगा म्हैसाळचं पाणी पश्चिम भागात आले, काही ह्या भागात आले, त्यामुळे जरा त्या बोरचा पाण्याचा स्तर उंचावला काय? वाढलाय पाण्याचा स्तर. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा झालाय. बरं दिवसातनं किती बोर दुरुस्त करताय? 3-4 करताय. पगार पडते का व्यवस्थित? बरं दिवसभर हीच करताय का आणि व्यवसाय करताय काय? बरं सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू झालाय. काय हवा कुणाच चाललंय? आता सध्याला दादाजीच आहे. दादाजी आमच्या गावात तरी. बरं काय वातावरण काय म्हणजे कशामुळे हवा जास्त आहे काय? त्यांचं काम आहे त्यांचं. बरं ओके धन्यवाद. नमस्कार. काय नाव काय? सुखदेव सिद्धा सोळंके. बरं गाव? देरीकुनूर. बरं काय मका विकत जोरात आले यावेळेला? चांगला आहे. चांगला आहे. पाऊस पाणी चांगला आहे. काय म्हैसाळचं पाणी आले का पावसाचं आहे? नाही पावसाचं आहे. पावसाचं आहे. बरं कुठली मका आहे? अडवंटा आहे. अडवंटा. 741. काय दर आहे मक्याचा आता? मक्याचा दर आहे 2300-2400. काय मका कंपनीत पाठवताय का कसं आडतील देत आहे? नाही इथं मार्केटलाच जातोय. बरं काय दिवाळी झाली व्यवस्थित? हो. बरं काय निवडणुकीची हवा काय म्हणते? निवडणुकीची हवा काय आहे चालल्या बरी चालल्या. काय कुणाचं काय वातावरण काय आता काय अजून काय कळेना आम्हाला. अजून कळालं नाही. कोण आलं नाही तुमच्याकडे? आले होते सगळे येऊन गेले भेटून. बरं अजून काय कुणाचं पार्ट जड आहे काय कळेना आम्हाला. कळेना का बरं? आले की जवळ आले आता? जवळ आलं तरी बी कसं आहे 11 जण उमेदवार उभे आहेत एकूण. आहेत बरोबर आहे. मतदान किती तारखेला आहे? मतदान 20 तारखेला. 20 तारखेला आहे. मतदान माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. बरं हवा बी माहिती असणार पण आम्हाला सांगत नाही तुम्ही.
बर ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपण आलोत दरीकोंडूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील काही जण द्राक्ष बागेमध्ये काम करतायत. आपण बघतोय आता या ठिकाणी द्राक्ष बागेची हळूहळू फुटणी झालेली आहे. अनेक मजूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करतायत. दरीकोंडूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत, डाळिंब बागा आहेत. येथील अनेक शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं बेदाणा तयार करतात, द्राक्षाचं मार्केटिंग करतात. मात्र एकंदरीत परिस्थिती बघितली तर यावर्षी बेदाण्याला दर कमी लागलेला आहे. मात्र औषधावरती खर्चसुद्धा मोठा आहे. एकतर दुष्काळी परिस्थिती, अगदी शेत तलावाच्या माध्यमातून, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती या शेतकऱ्यांनी या ठिकाणी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. मात्र हमी भाव बेदाणा असेल किंवा द्राक्षाचा असेल किंवा डाळिंबाचा असेल या शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र केंद्र सरकारनं इथले द्राक्षे असेल किंवा बेदाणे असेल हे परदेशात पाठवून या शेतकऱ्यांना एक हमी भाव द्यावा अशी या परिसरातील मगापासून आपण अनेक शेतकऱ्यांना भेटलो, त्यांची मागणी आहे. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार. याला असता मार्गी. गाव कुठलं? दरीकोंडूर. बर. काय सध्या करायला द्राक्षाचं? द्राक्षाची वांज काढायची चालू आहे. वांज काढायचं चालू आहे. किती दिवस झाला ते कटिंग करून? एक महिन्यावर झालं का? 20 दिवस झालं का? 20 दिवस झालं. ते कसं पुरुषांना घेऊन करताय का महिलांना घेऊन करताय वांज कटिंग? महिलांना घेऊन करताय. काय पगार वगैरे जोरात असेल मग महिलांना? काय परवडते का सगळं? काय पगवडतेच नाही जो, काय पगवडते महागाईमुळे. महागाई वाढली, औषध कंडापट्टी महागाई महाग झाले, औषध महाग झाले, त्यामुळे सगळं अवघड झालंय. त्यामुळे चांगला दर मिळावा असं अपेक्षा आहे तुमची? चांगला दर मिळावा. बर. बेदाना कवा 150च्या वर एकलाच नाही आज नाही, पण औषधाचे दर 150च्या वर गेले बेमापा हद्दीच्या बाहेर. बर ठीक आहे, धन्यवाद. ओके. नमस्कार. माझ्या समवेत युवा शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी शेती करतायत. नमस्कार. बोला. काय नाव आपलं? दशरथ राजाराम हनुमाने. राहणार दरीकोंडूर. मोबाईल बंद करा. काय सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, उमेदवार उपस्थित अर्ज भरलेले आहेत. सगळ्यांच्या गाड्या अशा धुळा उडवत सध्या तालुक्यात फिरत आहेत. अनेकांच्या कोपरा सभा झाल्या, मोठ्या सभा झाल्या. काय हवा आहे दरीकोंडूरमध्ये? दरीकोंडूर एकच छंद गोपीचंद. का बरं? गोपीचंद बरीच कामं आणलीत ना आपल्या तालुक्यात. काय आणलेत कामं? उमदीला एमआयडीसी आणले आणि बरीच आपली तालुक्याला निधी दिलाय. बरंच कामं दिलेत. त्यामुळे त्यांची हवा जोरात आहे. हवा कुणीकडे फिरायला आता? हवा सगळीकडे जायचं, सगळीकडे फिरायला. ओके. धन्यवाद. नमस्कार. आपण आलोय दरीकोंडूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील बोरीच्या बागेमध्ये. या ठिकाणी मालक आहेत. बोर सध्या काढायचं काम सुरू आहे. बहुतेक यावेळी बोरीला दर सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. नमस्कार. काय नाव आपलं? श्रीकांत माळगे. राहणार दरीकोंडूर. काय चाललंय? बोर काढायचं चाललंय का? हा, बोर काढायचं. बर. किती एकर आहे बोरीची बाग? 50 झाड आहेत. 50 झाड आहेत. कुठं पाठवताय? कुठं? विजापूरला. काय कसं किलो आहे? 22 किलो. 22 रुपये परवडत आहे. बर. बोरीची बागेत आता आपण एक बोर टेस्ट करून बघूया कसा आहे. गोड आहे आणि जास्तीत जास्त दर मिळावा अशी अपेक्षा आहे. पण मिळतोय का दर? हा. एकूण औषधाचा खर्च असेल किंवा बाकीचं सगळं म्हणून ते परवडते का? औषध खर्च कमी आहे, बाकीचं खर्च जास्त आहे. मागणी जाळी मारताय ते वटवागुळ वगैरे येऊन हे करतात की? भरपूर आहेत. त्यासाठी काय पर्याय ठेवलाय? त्यासाठी जाळी मारले जाळे. त्यात अडकतात काय? भरपूर. मग अडकून ते काय होते परत काढतात? बरं. हे कसं स्वतः नेऊन घालताय का व्यापारी येतात तिथं? व्यापारी येतात, स्वतः नेऊन घालतात. बरं. स्वतः नेताना मग कसं मोठं टेम्पो घेऊन जातात? नाही, बैलगाडी. हे काय माहिती, मोटरसायकल. काय निवडणुकीची हवा चालू आहे आता? निवडणुकी हवा काय जोर कोणाचा आहे? जोर तिन्ही पार्ट्याचा आहे. तिन्ही पार्ट्याचा आहे. बरं. त्यातल्या त्यात हवा कोणाची असेल की? हाताचे आहे जास्त. हाताचे? बरं. ओके. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? नामदेव शिवाजी भोसले. राहणार दरीकोंडूर. काय करताय? शेती करताय? शेती करतोय. बोरीची बाग आहे. किती एकर बोरीची बाग आहे? सध्या आता 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. कुठं पाठवताय बोरी? बोरे तर जागेवर नेते ते. बर. 1000 रुपये ते 1100 रुपये कट्टा जातोय. बरं. तालुक्यात 10 वर्षापूर्वी बोरीच्या बागा मोठ्या प्रमाणात होत्या. आमच्याच होत्या. त्या पूर्ण कमी झाल्यात. होय. बाकीच्या गावच्या. तुमच्या फक्त शिल्लक आहेत? शिल्लक आम्ही ठेवले. परवडते काय? परवडते. आता काय करायचं मग? आता रोजगार तर भरपूर झाला आहे. 400 रुपये बाय घ्यायला पगारला.
मुलकाचं रेट वाढले ते भाजप सरकार 1,500 द्याल्यामुळे बाया मिळेना ते कामाला. आणि ते 1,500 आम्हाला पुरते म्हणून बाया घरात बसायला आल्या. गड्याच्यांचं रेट बी पोल वाढलेत, महागाई वाढल्या. औषध तर 40-50 रुपयाचे M45 पुढे आता 450, 700, 700, 800 रुपयावर गेला. तर कारण त्याला GST लागून यायला आल्या. परत जे पहिले आमचे वडील होते त्यावेळेला आपले हे जे आमदार होते सरमडेकरचे उमारचे नाव सरमडेकर यांचे त्यावेळेला इलेक्शन होतं. तेव्हासारखं आता इलेक्शन राहिलेलं नाही. मग आता त्यावेळेला समजा ह्यो अरुण शिंदे आणि परत नाना शिंदे ही आता त्यांची नाना शिंदेची मुलं आहे सोडा. परत आता म्हणजे इकडून आता आत्ता उभा राहिलेत. त्याच्यामुळं ती काय आता इकडून दादा आता आहे तर पडळकर येऊन बाहेर उभारलाय. म्हणजे भाजप सरकार काय करायलंय आमच्या शेतीच्या कामासाठी अजिबात लक्ष देणं झालंय. सगळं त्या बायाशांना पैसे वाटणे, शेतीच्या औषधात भरपूर वाढवले. लाडका शेतकरी नाही असं लाडका शेतकरीच नाही, फक्त लाईटचं टायमिंग सुद्धा कमी केलेलं आहे त्यांनी. लाईट पहिली 15 तास 12 तास होती. आता दिवसात थोडीफार त्यात 2-3 तास गावायची ना. कारण रात्री जर 11-12 सोडले सकाळी 8-9-10 वाजेपर्यंत दिवसा लाईट घावायची आम्हाला. आणि आता काय 8 तास असल्यामुळं 9ला लाईट सुटली की 4ला रात्री पाठच बंदच होती. रात्रीच्या पाणी कोण पाजणार? 6 पाकिटाचा दिवस असतात. आणि लहान मुलं एखाद्या समजा घेऊन संघ ती एखाद गडी असतो, एखाद बाय माणूस असत्या, लहान मुलाला ती घेऊन पाणी पाजायला लागते सोबतीला. ते कसं करायचं नाही, कशी पाणी पाजायची त्या शेतकऱ्यांनी? आमच्या एक ठीक आहे सामान्य माणसाला ड्रिप करतो काय तर करतो इकडे ठीक आहे. आणि तुम्हाला दुसरीकडे सांगायचं म्हणजे हे टेशा वगैरे जळलं का नाही अजिबात 2-2, 3-3 महिने बसवत नाहीत. तोपर्यंत पेट्या तर अजून बसवल्याच नाही त्या भाजप सरकारमध्ये. ज्या डीपी आहे त्या उभा त्या तशाच आहे. त्या ती तारण मेंढा घालते तिचं, तारण मेंढा घालून बसते तिचं आणि जळले की जाऊन भरून आणते तिचं. आणि ती पेट्या तर अजिबात मिळाल्याच नाही त्या आम्हाला. तुम्ही काय शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही का? तक्रार करून काय करायचं? काय करा तुम्ही वर जाऊन सांगा म्हणते ती. तुम्ही बिल भरत नाही, तुम्ही वर जाऊन सांगा. मग सरकार तर म्हणते बिल भरू नका. आता तर काय बिल माफ केले म्हणतात पूर्ण? बिल आता माफ केलंय पण आता पेट्या त्यांनी सोडायला पाहिजे ना. त्या पेट्या सगळ्या पद्धतशीर सगळ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक डीपीवर जाऊन त्याने उघड्या नावा उघड्या राहू द्या. तिथे फीस घालताच येत नाही. तिने कुठली पेटी मला दाखवू द्या बाबा इथं पेटी चांगली आहे म्हणून. शेगावला दाखवू द्या, बनायला दाखवू द्या, किंवा माझ्या गावात दरकोणाला दाखवू द्या, नाहीतर संतला दाखवू द्या, नाहीतर सोडीला दाखवू द्या, कुठल्या बाहेरच्या गावात मला दाखवू द्या. आणि एका डीपीवर मोटरा एवढ्या ठेवल्या तिने की तिच्यावर नियंत्रणच नाही. मोटरीची डीपीची कॅपॅसिटी आहे 12 ते 14 आणि मोटरी चालते 30 ते 32. मग ही कशी टीसी राहील? ह्याच्यावर नियंत्रण नाही ना. मग काँग्रेस सरकार घ्यावं त्यावेळेला सगळं नियंत्रण होतं. बिल बी एका निम्या कमीतून भरत होतं, एका सूट करत होतं आणि त्यावर टेशाई भरून देत होतं आणि पेट्या नवीन बसवत होतं. शेतकऱ्याच्या टीसी प्रमाणे मोटरा सुद्धा ठेवत होतं, कोणाला हुक टाकू देत नव्हतं. हे आता सगळं हुक सगळी भरून साठ आहे. कोण कोणाला बोलायला गेलं, कोण काय सांगायला तयार नाही. माझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही. हुक तारेला हुक तारेला चालू इथं. आणि कोंबडी काय साहेबाला अशी अवस्था आहे, इथं अवस्था आहे. पण आम्हाला काय हीच वडे साहेब वगैरे काय तुम्हाला आम्हाला त्रास दिला नाही. त्याने सगळं तुमच्या वरच्या अधिकाऱ्याला काय कळवा म्हणते त्यांनी. त्याने इथं येऊन सांगितलं की रात्रीच्याला समजा लाईट सोडते ती, हे तर डिओ गेला काय गेला कोण घालायचा एक माणूस नसतोय. वायरमन वगैरे येतात काय? वायरमन दिवसा रात्री कुठं येतं? रात्री वायरमॅन नाहीतच. मग रात्री एक सबस्टेशन मध्ये बंद चालू करायला तेवढा ठेवलाय. रात्री मग तुम्ही कसं बॅटरी वगैरे वापरता? आमची बॅटरी आहे त्या बुटा आहेत गुडघ्या बरोबर. ते मागून घेतली सगळं. सदन शेतकरी आहे काय? मग काय करायचं? सदन शेतकरी वडिलापासून आहेत. बिहार काका असल्यापासून इलेक्शन खेळते आमचे वडील. आम्ही राजकारण काही जास्त नाही शेती करताय. हो, बिहार काका असल्यापासून बिहार काका जगताप विलासराव जगताप साहेब हे सगळे आमच्या वडिलाची ही दोन्ही पार्ट्या आमच्या वडिलाला सांभाळून गेलेली. शेती करताय आम्ही अजिबात कुठल्या राजकीय भरणात जास्त करून. तुम्ही शेती करताय? आम्ही शेती करतो. मग ते बेदानाचं दर काय वाढलेत का? हे शेत काय बेदाना पूर्ण खाली आला. अहो 300, 320, 320, 250, 180 काय जात असे. सध्या 120, 130 पर्यंत रेट आहे. मग बेदाना कसा परवडायचा? किती आम्ही पहिलं 500-600 रुपयाचं औषध आणलं नाही, आठवडाभर मारत होतो. आता 4000चं औषध आणलं नाही, एकच हात होतो. एकच. अरे बाप, सगळी GST लागून आहे. औषधाचे रेट वाढले, फुल रेट वाढलेत. मग आता मध्यंतरी सरकारनं काय तर जाहीर केलं की विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात बेदाना द्यायचं म्हणून जाहीर केलं. ठीक आहे, अजून काय अंमलात आलेलं नाही. दिलं तर मग जरा ठीक आहे, अजून अंमलात आलं नाही. आमचा बेदाना काय त्यांनी खरेदी केला नाही. आम्हाला स्पष्ट पण दिसतंय.
कारण आमचा बेदाना त्यांनी खरेदी केला असता स्टोरेज भरून पडले नसते ना. मग बेदाण्याला हमी भाव देऊ असं इच्छा आहे का तुमची? बेदानाला हमी भाव मिळाला पाहिजे, पण कमीत कमी आम्हाला 200 रुपयाच्या खाली तर मिळाला नाही पाहिजे, कारण तर शेतकरी जगू शकतो, नाही तर जगू शकत नाही. अहो द्राक्ष विकायला 10 रुपये किलो आणि वांगी विकायला 40-50 रुपये किलो बाजारात. बापरे. मग कुठलं म्हणून करायचं शेतकरी? मग वांग करायचं का द्राक्ष करायचं? त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सध्या वातावरण निवडणुकीचं सुरू झालेलं आहे. 11 उमेदवार आहेत. सध्या काय कोणाची हवा आहे? सध्या आता हवा जास्त आहे बघा आमच्या गावात. तर आम्ही काय लय सांगत नाही, काँग्रेसला आम्ही मतदान जास्त देऊ. का बरं? आता हे आम्हाला नकोच झालंय. कारण गोपीचंद पडळकर सांगतोय ते उमदीला MIDC बसवतो. 2000 एकर जमीन आम्ही खरेदी केल्या. कुणाची केल्या हेच मला माहिती पडीनं झाली आहे. ते तर शेततलाव घालायला शेतकऱ्याला शेततलाव कुठं साईडला घालव म्हणलं जमिनी शिल्लक राहिली नाही त्या, आणि 2000 एकर जमीन आहे कुठे शिल्लक ते मला दाखवावं. त्यांचं वरिष्ठ अधिकारी आणावं, ज्यानं त्याचे कुठल्या फार्महाऊस सही केले तर साहेबाला त्या घेऊन यावं आणि आम्हाला दाखवा. असं फसवा केली नंतर नको. परिपत्रक सोडले त्याने, परिपत्रक दाखवा ना कुठल्या साहेबांनी दिलंय, कुठली जमीन आहे, किती एकर आहे, किती हेक्टर आहे, कुठला गट आहे, काय पाहिजे का नको. असं फसवागिरी करून विकास कामं केले. काय विकास कामं केली ती? आता यायचं कुठे तर म्हणायचं तुम्हाला ही देतो ती नळ पाणी पुरवठा आणले. साहेब आम्हाला सगळं माहिती आहे. हे 2 दिवशी गाजर आहे. आम्ही नुसतं पूर्ण पाला खायचा आणि गाजर त्यांनीच खाऊन जायचं आहे. आम्हाला आम्ही शेरड पाला खाणारे आणि त्याने गाजर खाऊन जायचं. आणखीन अपक्ष उमेदवार उभारले. अपक्ष आम्हाला तमागोडा आहे, ते जगताप साहेबांना उभा केलेत. त्यांच्या पार्टीतनं ते अपक्ष लढायला आलेत, त्यांच्यापर्यंत ते लढायला आलेत. आणखीन अपक्ष ते BSPचे विक्रम ढोणे, ते आता आम्हाला माहित नाही. त्यानंतर महादेव उजगुंड आहेत. नाही त्याची काय आम्हाला एवढे, आम्ही त्यांच्या पवार मुन्ने काय आहेत, त्यांच्या पाठीचे आम्ही काय नाही सध्या. पण आता म्हणले म्हणून आता आम्ही करून दादा सगळ्यांनी धरलेला आहे. येणाऱ्या 5 वर्षात विक्रमदादांना सगळं पूर्ण काम करावं आणि आमची हीच इच्छा आहे. शेतकऱ्याला सगळी लाईटची मागणी आहे तुमच्या शेअरची लाईटची, जेणेकरून जेवढी लाईट आम्हाला जास्तीत जास्त मिळेल, तास जेवढी वाढवून मिळतील तेवढी शेतकऱ्याचं पाणी पिणार आहे. 4 तासामध्ये 1 एकर रान पित नाही. जवळजवळ 6 तास पाणी लागतंय एका एकरला. 8 तास लाईट सोडली 2 एकर पाणी पित नाही. मग दुसरा भाऊ 5 दिवस दुसऱ्या दिवशी येऊन उभारतो तिथं. मग आम्ही पाणी किती पाजायचं? तोपर्यंत इकडे वाढतंय मागचं. आता आमची 10 एकर जमीन असेल तर 4 एकर आम्ही ठेवलंय. बाकी 4 एकर सध्या पडा काय दाखवत चला तुम्हाला. दाखवा म्हणलं दाखवतो. तिथे काय सगळं कोण पाहायला अवघड आहे शेतकऱ्याचं. आणि टोपीच्या मोठा टाकू देत नाहीत, तरी सिंगलपीच्या मोठा टाकू देत नाहीत, येऊन कारवाई करतेत. आम्ही काय करणार? तो एक वेगळा विषय, ते एक वेगळाच विषय. अनेक आम्हाला लाईटच नाही ना, तरी लाईट आल्याशिवाय चालूच करता येत नाही. दिवाळी काय साजरी झाली का? दिवाळी झाली की दिवाळी म्हणा आता 4-5 दिवस झाले. एकदा साजरी झाली व्यवस्थित. काय कशी साजरी हाय तेवढ्याच केलंय. तेलाचा डबा 1600 होता, याला 2200वर, आणि लाडक्या बहिणीला पैसे दिलं. आणि आमचे ते 50 फ्री केली. 50% आता कोण केली 50% फ्री? कोणाला केले? महिलांना केली. मग आम्हाला काय गाजर मोरची गाजरच की. मग आणि काढा तिकडून बसा बायको संघ, फुल तिकीट काढा बायको संघ बसा साईडला. असंच आहे की आमचं. आम्हाला कुठे अर्ध तिकीट आहे? तुम्हाला काय नाही? कायच नाही. तुम्हाला PM किसानचं दिले का ते पैसे? PM किसानचे पैसे आम्हाला काय ते खात्यावर जमा बी होते, कधी नाही बी होते. आता काय आलंच नाही. माझ्या मत त्यांनी 50,000 रुपये ते भाजप सरकारनं द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. माझा एक हप्ता 50,000 त्यांनी माफी केलता, तो काय पैसे आले नाहीत. काय जणांना गावात सगळ्यांना आले, तर मला काय पैसे ते 50,000 रुपये आले नाहीत, मिळाले नाहीत. तुम्ही नाराज आहे काय? नाराज आहे. त्यामुळे भाजपवरून मी नाराज आहे. भाजप सरकारनं घोषणा केली, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली, पण सगळ्याला मिळाले हे त्यांनी चौकशी करायचं काम त्यांचं आहे ना. पुन्हा सरकार आल्यावर देणार आहे तुम्हाला ते? कुठलं? आता हे 50,000 भाजप सरकार आलं नकोच आहे मला. मला आज बदल मिळाला नाही, आता काही नाही देणार आहेत. आल्यावर देणार आहेत? नाही, नको आहे मला. नको. माझं मी राबून खातो, कुठं तर पाठ म्हणून ऊस तोडले जाऊन खातो आम्ही. चालतंय. ऊस तोडलं गेलं तर बरं. ऊस आता ऊस तोडलेला बी रेट कारखान्याने वाढवलेला आहे. पहिलं तर 275-73 रुपये होते, आता 365 रुपये केले. काय अडचण नाही. मतदान किती तारखेला आहे? मतदान 20 तारखेला. 100% करणार आहे मतदान? मतदान 100% करणार. ओके. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.